या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आम्ही असंघटित कामगार कष्टकऱ्यांची चळवळ चालत आहोत। गेले 20 ते 25 वर्षापासून या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आम्ही या घटकांसाठी काम करत आहोत। या घटकांसाठी आम्ही अनेक कायदे करून घेतले। आज पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अजितदादा पवार यांनी मला विधानसभेला सांगितलं की बाबा तू अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दे। मी अजितदादा पवार यांचा शब्द ऐकला, अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दिला आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 9 येथून मला अजितदादा पवार यांनी आणि स्थानिक लोकांनी शब्द दिला होता की तुम्ही त्या ठिकाणी उमेदवारी तुम्हाला आम्ही देतो। परंतु अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव आमदार पुत्र यांच्यासाठी माझी उमेदवारी डावलण्यात आली आणि मला त्या ठिकाणी उमेदवारी डावलून अजितदादा पवार यांनी अण्णा बनसोडे यांच्या चिरंजीवांना उमेदवारी दिली। हा कष्टकऱ्यांच्या प्रती झालेला विश्वासघात आहे। या चळवळीसोबत झालेला विश्वासघात आहे। यामुळे आम्ही हा राग मतदार पेटीमधून व्यक्त करणार आहोत। पिंपरी-चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणी मतदान करू नये असं आमचं आव्हान आहे। पिंपरी-चिंचवड शहरात 7 ते 8 लाख असंघटित कामगार आहेत। या सर्व कष्टकरी बंधूंना माझे नम्र आव्हान आहे, विश्वासघातकी पक्षासोबत कोणीही जाऊ नये, त्यांना मतदान करू नये। भारतीय जनता पक्षाचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आपले प्रश्न सोडवल असा आम्हाला विश्वास आहे। यामुळे भारतीय जनता पक्षाला सर्वांनी मतदान करावे असं आवाहन या निमित्ताने मी करतो। आजपासूनच तुम्ही प्रचाराला सामील होणार आहेत का? हो, कालपासूनच मी या प्रचारामध्ये सहभागी झालेलो आहे। पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे ठामपणे उभे आहोत। या पिंपरी-चिंचवड शहरात आणि 29 महानगरपालिकेमध्ये आमचे कष्टकरी असंघटित कामगार या पक्षासोबत असतात। प्रभाग क्रमांक 9 मध्ये तुम्हाला डावलण्यात आलंय, आता पुढची रणनीती प्रभाग क्रमांक 9 मध्ये कशी असणार आहे? नाही, प्रभाग क्रमांक 9 तर आहे, त्या ठिकाणी राग तर लोकांचा आहे, परंतु सगळ्या पिंपरी-चिंचवड शहरात हा राग व्यक्त होणार आहे। कष्टकरी जनता, कामगार, बहुजन, मागासवर्गीय हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणार नाही।